ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वमत सम्मताय नमः. सर्व धर्माचा स्वीकार करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान बाबा म्हणतात, एकच जात आहे मानवजात, एकच धर्म आहे प्रेम धर्म, एकच भाषा आहे हृदयाची भाषा, एकच परमेश्वर आहे आणि तो सर्वव्यापी आहे. भगवान बाबा म्हणतात, भाषा धर्म जात आणि देश यांच्यावर आधारलेल्या मतभेदांना थारा देऊ नका. सर्व परमेश्वराची मुले आहेत ही भावना जोपासा. परमेश्वर हा एकच आहे हा विचार मनात नित्य बाळगा. सर्व धर्माचा स्वीकार करणाऱ्या स्वामींनी सत्यसाई संघटनेच्या प्रतीक चिन्हावर सर्व धर्माच्या प्रतीकांना स्थान दिले आहे. प्रशांती निलयममध्ये असणारा सर्व धर्म ऐक्य स्तंभ याची ग्वाही देत आहे. या स्तंभाची निर्मिती कधी व कशी झाली माहीत आहे? 23 नोव्हेंबर 1975 हा भगवान बाबांचा 50वा जन्मदिन. याच दिवशी 50 वर्षापूर्वी परमेश्वराने जगातील सर्व लोकांवर कृपा करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला. याची आठवण म्हणून एका सर्व धर्म ऐक्य स्तंभाची निर्मिती करण्याचे ठरले. स्वामींच्या कल्पनेप्रमाणे त्याचा आराखडा तयार झाला व ब्रिगेडियर बोसांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली. या कामासाठी त्यांच्याकडे फक्त 60 दिवस होते आणि स्वामींची अमर्याद कृपा. हे काम कोणत्याही ठेकेदार किंवा मजुराशिवाय केवळ भक्तांनी करावे ही स्वामींची इच्छा होती. यामुळे कुशल कारागिराशिवाय हे काम करणे तसे जिगरीचे होते, परंतु स्वामींचा संकल्प असल्यामुळे हे शक्य झाले. कॉन्क्रिटिंगच्या कामाची सुरुवात ही स्वामींच्या पवित्र करकमलांनी सुरू झाली. सत्यसाई मध्यवर्ती संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही यात सामील करण्यात आले. त्यानंतर सेवादलाचे कार्यकर्ते, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना यात भाग घेण्यास मिळाला व अशक्य वाटणारे काम स्वामी कृपेने सहज शक्य झाले. हे काम सुरू असताना एका रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिगेडियर बोस अस्वस्थ झाले, कारण पावसामुळे सर्व काम वाया जाणार होते. सकाळ होताच ते बांधकामाच्या जागी गेले व पाहतात तो जिथे काम सुरू होते तो परिसर वगळता सर्वत्र पाऊस पडला होता. केवढीही निसर्गावरची परमेश्वराची सत्ता. या स्तंभाच्या उद्घाटन प्रसंगी वेद, झेंद अवेस्ता, त्रिपिटक, बायबल व कुराण यामधील पवित्र स्तोत्रे बालविकासांच्या विद्यार्थ्यांनी म्हटली. या 50 फूट उंचीच्या वर कमलाकृती व 5 पाकळ्या असणाऱ्या स्तंभांचे अनावरण करताना स्वामींनी 5 पाकळ्या म्हणजे 5 प्रमुख धर्म असल्याचे विशद केले. ते म्हणाले, ईश्वरम सर्वभूतानां, सर्व व्यक्तीमध्ये सर्व वस्तूमध्ये ईश्वराचा अंश आहे. या सत्याचा जर साक्षात्कार झाला तर सर्व मतभेद बाजूला सरतील, आत्मबोध जागृत होईल, दिव्यत्वाच्या जाणीवेने सर्वत्र पाहिले जाईल. त्यावेळी जमलेल्या भिन्न धर्मीय भक्तांना उद्देशून स्वामी म्हणाले, येथे विविध जाती, पंथ, धर्म व देशांचे हजारो भक्त जमले आहेत. ते सर्व एकाच ध्येयाने प्रेरित झाले आहेत. प्रेम माणसांची मने एकत्र आणते, हृदय विशाल करते. सर्व धर्म एकच शिकवण देतात, ती म्हणजे प्रेमाची. म्हणूनच सर्वांनी वैयक्तिक हेवेदावे, मत्सर, स्वार्थ यांना थारा न देता आध्यात्मिक मार्गावरून निष्ठा व धैर्यासह पुढे चालावे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.